सरत्या वर्षाला गुड बाय करत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारतासह जगभरातील नागरिक सज्ज झाले होते. ज्या त्या देशातल्या वेळेनुसार काही ठिकाणी आधी तर काही ठिकाणी उशिरा न्यू इयरचं जोरदार स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही नवीन वर्षाला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बरमध्ये पारंपरिक आतषबाजी पाहण्यासाठी जवळपास 10 लाख लोक पोहोचले होते. त्याचवेळी नववर्षानिमित्त मेलबर्नमधील यारा नदीच्या काठावर प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. न्यूझीलंडचे ऑकलँड हे पहिले मोठे शहर ठरले, जेथे 2025 या वर्षाची सुरुवात झाली. जगाच्या पूर्वेकडील भागात स्थित असल्याने न्यूझीलंडमध्ये प्रथम नवीन वर्ष साजरा केला जातो. तेथे हजारो लोक आनंदाने नववर्षाचं स्वागत करतात. देशातील सर्वात उंच स्काय टॉवरवर फटाक्याची आतिषबाजी केली जाते. भारतातील बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री ठीक 12 वाजता फटाक्यांच्या आवाजात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. तर राज्यातल्या विविध ठिकाणी, धार्मिक ठिकाणी आणि पर्यटन स्थळांवर लोकांची गर्दी जमलेली होती. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष भारतापेक्षा 7.5 तास आधी येतं, तर अमेरिकेत नवीन वर्ष 9.5 तासांनी येतं. अशा प्रकारे नववर्षाचा प्रवास संपूर्ण जगात 19 तास सुरू राहतो. जगभरातील वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये भारताआधी नवीन वर्षाचं स्वागत करणारे 41 देश आहेत. यामध्ये किरिबाटी, सामोआ आणि टोंगा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, म्यानमार, जपान, इंडोनेशिया, बांगलादेश, नेपाळ इत्यादी देशांचाही समावेश होतो. चीन हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जेथे 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरं केलं जातं. वास्तविक चीन हा अशा देशांपैकी एक आहे जो सौर दिनदर्शिकेऐवजी सौर कॅलेंडरचं अनुकरण करतो. चंद्र सौर कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात आणि जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती एक क्रांती करतो तेव्हा प्रत्येक महिना पूर्ण झाल्याचं मानलं जातं. चंद्र पृथ्वीभोवती 29 दिवस आणि काही तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. चीनमध्ये नवीन वर्ष 12व्या महिन्याच्या 30व्या दिवशी साजरा केला जातो. त्याला चीनमध्ये डॅनियन सांशी म्हणतात. यावर्षी चीनमध्ये 29 जानेवारीला नवीन वर्ष साजरं केलं जाणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.